नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. हिंगोली सेनगाव मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दीपावलीसाठी नातेवाईकांकडे आलेल्या तरुणीचा घरात घुसून विनयभंग करण्यात आलाय. घटनेची माहिती सांगितल्यास आरोपीने नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे. हिंगोली सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात राहणाऱ्या नातेवाईकांकडे दीपावली निमित्त एक तरुणी आली होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास घरात कोणी नसताना बद्री गाडे राहणार रिधोरा हा तरुण अधिकृतरित्या घरात शिरला. प्राथमिक माहितीनुसार त्याने तरुणीला मारहाण करत तिचा विनयभंग केला. यावेळी हा प्रकार कोणालाही सांगितल्यास तुझ्या नातेवाईकांना जीवे मारून टाकीन अशी धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेला. घाबरलेल्या तरुणीने काही वेळानंतर हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी थेट सेनगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बद्री गाडे याच्या विरुद्ध विनयभंग, घरात अतिक्रमण आणि धमकावणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा समजताच आरोपी फरार झाला असून पोलिसांनी शोध पथके रवाना केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के, जमादार आरजी जाधव, सुभाष चव्हाण व मार्कळ यांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.